आणि आत्मचिंतन. आत्मचिंतन म्हणजे त्या ईश्वराचं सानिध्य प्राप्त करते बुद्धी. देहाचं सानिध्य संपत. सानिध्य म्हणजे जवळीकता आणि संबंध. ज्या भगवंताचं सानिध्य माहित नाही, ज्याचा स्पर्श माहित नाही, ऐक्य अनुभवला नाही आपण, मग बंधन कायम राहिलं. दुःख नद्यामध्ये फिरल्या गेलं. दुःखाचा नाश आणि आत्मप्रकाश. त्रिविध दुःख, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैवी. या नाशानंतर परमात्म्याचा बुद्धीशी संयोग होतो, असतोच, पण ज्ञानानंतर तो स्पष्ट प्रगट होतो. अप्रगट आहे. तुझा तूप आहे पण अप्रगट आहे. फक्त जगतात तो आहे पण अदृश्य आहे. आणि आत आहे तो भिन्न आहे. अभिन्न नाही तुमच्याशी. तुम्ही देहाशी अभिन्न. म्हणजे देहाशी अभिन्न का देहाहून आपण भिन्न. दोन गोष्टी दिल्या सुखासारख्या. माझा देहाशी संबंध नसताना मी का करते आणि जळाचं प्रेम का धरते, अविद्या मध्ये का राहते, मला विसरून मीच का जाते. माझा मला विसर म्हणजे बंधन आहे आणि माझं मला स्मरण म्हणजे मोक्ष. मी कोण हे कळणं स्मरण. आठवण आहे आपल्याला. आपण विसरलो ना कितीतरी काळापासून. अनादी कालापासून स्वतःला विसरलो आपण. अविद्येत घसरलो आणि नाना पदार्थाचा संबंध भोग आपण स्वीकारला. आत्मत्वाचा भोग हा नाकारला. सुखाचा आविष्कार हा थांबला. आणि जगताचा भ्रम तुमच्या हृदयात सहज तुम्ही आणला आणि भगवंत तुमच्यापासून दुरावला, जो की तुमचं वास्तव रूप आहे, जे की तो तुमच्या जवळ आहे, तुमचा संबंध आहे, ते तुम्ही आहे. ते तुम्ही असताना तुम्ही देह बनला. मृत्यू पावणाऱ्या पदार्थाला जो जन्म आणि मृत्यूच्या संबंधात जीवात्मा करतो आणि तादात्म्य संबंध मृत्यूला आलिंगन देतो. ते तादात्म्य मृत्यूला बोलवते आणि हे तादात्म्य जन्म मृत्यू. जेव्हा तादात्म्य संपलं तर जन्म आणि मृत्यूची साखळी संपते. मग एकच करावं की सत्संग धरावा. कर्म हरिओम तत्सतच्या मार्गाने करावं. कर्मातून मन बाजूला करावं. कर्माचं फळ त्याग करावा आणि अहम ब्रह्मास्मीच्या ज्ञानामध्ये बुद्धीला सोडून द्यावं. जगताचं भान, देहाचं भान, नात्याची घाण, कशा जे क्लेश देत ते नातं नसतं. साधी काय गावकडे सांग. आता सांगा तुमचं माझा आजचा संबंध आहे. आज ज्या मुक्तीच्या रस्त्यावर तुम्हाला चालायचंय आणि भगवंत रूप बनायचंय, आपल्या मूळ स्वरूपावर थांबायचे आणि तो स्वानंद भोगायचा. तो त्याला परमानंद आहे की मी देह आहे हे जेव्हा बुद्धीला समजावून सांगतात संत सद्गुरु, वेदांत आणि ग्रंथ, ओवी आणि गीता, जगाचे शास्त्र म्हणले आपल्या हिंदू धर्माचे. त्या हिंदू धर्माच्या शास्त्रातून प्रत्येक जीवाला उद्धार, कल्याण आणि सुख या तीन गोष्टींचं अवलंबन केले. की उद्धार संसार करून नाही, उद्धार देहाला माझं म्हणून नाही, उद्धार संतती संपत्ती वाढवून नाही आणि उद्धार संताकडे गेल्या विना नाही. हे जेव्हा कळतं तर मागलचं पुण्य उद्याला येतं. पाप जेव्हा असतं तर आसक्तीला तयार करतो आणि संत संग मोक्ष तुम्हाला प्रदान करतात. या तीन गोष्टी कधीच गुंचत नाही. पाप संसारात रोवून ठेवतं, पुण्य संताकडे येतं आणि संत तुमचं होत, तुमचं कल्याण करतात, तुमचं दुःख बंद करतात, तुमचं अज्ञान भस्म करतात.
तुमच्या बुद्धीला भगवंतामध्ये एक करतात. असं कार्य माय बी करत नाही, बाप करत नाही. एकदम मुलीला आजकालचा जमाना सोडून द्या, सध्याचे 50 वर्षाचा काल घ्या आपला. एकदा मुलीला दिलं तर त्याच्याकडे त्यांना जायला वेळ नाही, तिचं बघायला वेळ नाही. तू तुझ्या घरी, आम्ही तुला दिलं, तुझं कर्म तुझ्यापासून. काय होती का दखल त्यांची? असं पूर्ण जो धिंगाणा केलाय काल, त्याला बुद्धी स्वस्त होऊ शकत नाही. शांत, स्वस्त शब्दाचा अर्थ शांत. म्हणजे वय त्याच्या प्रसंगामध्ये समोर भोच वैर जाते की नाही. युद्ध करत होत, परकेत होतं का? इंडिया इंग्लंड होतं का? एकाच कुळातले 2 बंधू. का? तर राज्य दिलं नाही म्हणून. नंतर राज्य सोडलं तर 5 गाव, ते पण नाही. मग अधर्माचं परिसीमा झाल्यावर हक्कार होतच असतो. मग अधर्माची परिसीमा हक्कार झाला, मग बुद्धीतल्या अज्ञानाची परिसीमाच आहे तुमची जन्मजन्म, आहे की नाही? पण परमार्थ करताना बायकांना कळत नाही किंवा प्रत्येक जीवाला कळत नाही. बायकाच पडत. प्रत्येक जीवात्मा हा बंधनातच आहे. पुरुष असो किंवा स्त्री असतो, वृद्ध असो या तरुण असो, नशा अविद्येचीच आहे, विषयाचीच आहे. म्हणून दिशा परमात्म्याची कुठे आहे? भोग भोगावेत, पण दिशा असावी, आशा नसावी. खरं संतांच्या संगतीत मी राहिलेली आहे. खात होते, ज्याला आवडलं आणत होते, पण आसक्ती नव्हती. मिळाले तर तरी छान, न मिळालं तरी छान. कारण देहाचं भान असताना दुःख भोगावं लागतं, आणि देहाचं भान टाकताना ज्ञान आठावं लागतं. ज्ञान मिळायला, कमवायला, प्राप्त करायला संतांच्या संगतीत जगावं लागतं, आणि देहभावाला संपूर्ण ब्रह्मभावात यावं लागतं. ब्रह्म साम्राज्य भोगण्यासाठी देहपद टाकावं लागतं, आणि वृत्तीला बोधात रमवावं लागतं, आणि वेदाचं ज्ञान गिळावं लागतं, अज्ञानाला जाळावं लागतं, आणि सर्व स्थितीला भोगावं लागतं. हे आपलं वैभव आहे परमार्थाचं. ते पूजा करणं वगैरे तो भाग धर्मशास्त्र आहे. परंतु आता ही महापूजा आहे. कसं महावाक्यातून त्या पूर्णत्वाला प्राप्त होतो आपण, भक्त्यात लक्ष ना करून. आपण काल चिंतन खूप छान घेतलं सिद्धपीठात, आणि साधक पण आले, पूर्ण माझे साधक आले, आणि आपण ब्रह्म स्वराज्य भोगा. अविद्येचा कलंक आहे आपल्याला लागलेला अनादिकालापासून. काय माहित लाख जन्म घेतले का कोटी जन्म घेतले आम्ही, काय माहित आपल्याला? काहीच माहित नाही. महाभारताच्या काळामध्ये वाचतो, युगात असतो, द्वापारमध्ये असतो, त्यासाठी ह्या योनीत आला असतो. त्यामध्ये गुरुजी भेटले, त्यामध्ये बोध साठला, तिथं परमात्मा भेटला, आनंद नटला, अविद्येचा कलंक तुटला. तुटला ना विद्येचा, की देह मी नाही अशी आता तुम्हाला बोलायचं, तुम्ही समोरच माझ्या जी वासना त्यानुसार जन्म. मग मी देह नाही, ही तरी वासना तुमच्या असते ना. मग अशा लोकांना भगवंत यम लोकांना पाठवत नाही, आणि मृत्यू लोकात यायची गरज नाही आपल्याला. मग मी देह नाही तर मी कोण? हा अभ्यास भगवंत आपल्या बाजूला ठेवून वैकुंठात करून देतात, आणि त्यांची आत्मजग जीव साधकाची आणि भगवंताची एकत्रित ती, आणि त्या ठिकाणी मग ते धाम आपल्याला मिळतो. म्हणून ही साधना प्रगल्भ आहे. पण इथंच हे निश्चय करून जायचं, देवाला करतं कसं जायचं? कशाला संशय, कशाला विषय, आणि कशाला भेद? भेद पुन्हा बरंच तुम्ही दिसतात, ठीक आहे, ते येतातच. हा रिद्धी सिद्धी त्याच्या योगिनी मला इतके होत, ती वाणी का बोलते यांच्यातर्फे पुकारी होत. ते
आणि मग तुमच्या पण घरात लहरी पडतात आणि तुमचं कार्य भाग पार पडतो. तुमच्या अडचणी, तुमचा प्रारब्ध तुम्हाला अन्य करायची काही गरज नाही. तर आम्हाला काका साचं सांगायचे की तुम्ही धावपळ करू नका, कुठे फिरू नका आणि सत्संग बंद करू नका, कुठेही जाऊ नका. आधी हे करा, मग दुसरं काही वेळ वेळ तर करा, पण प्राधान्य आधी सत्संग आहे. आता परभणी आमचं गाव आहे, सत्संगा संतांचं गाव आहे. मग भागवत नाना व्हायचे, कुठं रामायण काय 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 व्हायचं, पण आम्ही पाठ सोडायचो कधीच नाही. आम्हाला एकदाच कळ सांगितलं होतं की हे सोडायचं नाही. आणि आम्ही शब्दाला झरी आमच्या गुरुचा, कधीच त्यांचे शब्द आम्ही सोडले नाही किंवा गुरूंच्या चुका नाही काढल्या. आणि सत्रप होण्यासाठी आणि त्या अनुभवात जगण्यासाठी कोणता अनुभव? परमानंद बघणं. तो आनंद सत्ता आपल्या चित्तात असा उकळून भरून यावं. तिथे विषय नाही, तिथे देह नाही, तिथे व्यवहार नाही, तिथे जगत नाही, तिथं विकार नाही, तिथं मोह नाही, अशी वृत्ती बनावी. मला तुम्हाला कळालं की माझ्या बॅग मध्ये साड्या मी किती मला कळलं स्वयं संसारात वेळच राहतो, देहावर नसावंच. आणि एक संपा, जे कोणी चांगल्या लोकांना नाव ठेवतं, बोलतं, हे पाप करतं. म्हणजे साधकाचं बोल ना, अन्यत्र नातेवाईक वगैरे जरा देतात ना, असं नाही केलं, तसं नाही केलं. आम्हाला काही समजत नाही, आम्ही देवावरच असतो. काय केलं, काय करू नये. आणि मी कोणत्याही कार्य तुम्हाला ह्याला या त्याला या म्हणत नाही. ओढावं आणि जीवाचं अज्ञान फेडावं आणि त्याला ब्रह्मबोधामध्येच ठेवावं आणि त्याला सुखाचा सोहळा करायला द्यावा, अशी इच्छा कोणाचीच नाहीये. मग येतो पूर्वसंचित जागृत होतो, पूर्वपुण्य उद्या आले. आणि तेव्हा माणूस जीवात्मा तो सत्संगामध्ये प्रवेश करतो. जेव्हा पाप असतो तो येऊ शकत, तोच तुमचा आहे, नसतो रेडी आहे. बुद्धिमत्ता तीच बसलेली आहे. मग तुम्ही कर्म करा, तुम्ही दान करा, तुम्ही याग करा, तुम्ही तपश्चर्या करा, तुम्ही दुनिया बे करा, पण तुमचं कल्याण नाही. तुम्हाला देव जरी बोलला तर तुम्हाला मोक्ष नाही. तुमच्या हाताने जरी खाल्ला तर तुमचं अज्ञान गेलं असं समजायचं कारण नाही. म्हणून ज्याला कळतं की बाबा मला ह्या जन्मात मुक्त व्हायचंय, मला ह्या जन्मात ज्ञानेश्वरीचं ज्ञान घ्यायचंय आणि गीतेच्या श्लोकात राहायचं, स्वतःला स्वतः पाहायचं, आत्मकल्याण करायचं. माझा जे पाप आहे, जे साठलेला मागलचा जन्मांतराचा कचरा पाप पुण्याचा, तो मला ह्या सत्संगातून संपवायचा आहे. हे मायबाप किती झाले, लेकर किती झाले, त्याची गणते नाही. आज तुम्हाला एक उदाहरण सांगते की मी उठले पहाट, 80 मती जयाची स्थिर, किंबहुना आचर आपणची झाड. मग ती स्थिर झाली ना, शांत झाली. परमात्म्यामध्ये बुद्धी विसावा घेतली, मग तिला घर विश्व माझे आहे, घर मी विश्वात्मा आहे, सगळ्यात आत्मेचे, सगळे घर माझेचे, सगळ्याला मला आशीर्वाद द्यायचाच आहे आणि सगळ्याला मला प्रेम करायचंच आहे. त्याच्यामुळे 4 भिंतीत मला घेऊन घेत जाते सगळं पसार एवढा, पण त्याच्या आज्ञेनुसार कार्य होत असते. झाडाचे पान हले त्याची सत्ता, मग राहिली अंता मग गोटे. मग नाही झाली इच्छा घरी जायची, नाही झाली. लहरी बाबा असते आमचं काम, कुणाच्यावर आम्ही डिपेंड नसतो, बिलकुल नाही. म्हणून कसं जगायचं, कुणासाठी जगायचं, का करायचं, हे संसार लोकांचा व्यवहार वेगळा असतं, आमचं वेगळं असतं. बरोबर आहे का? आमचं कार्यच हे की आहे तेवढे श्वास आहे ते आयुष्य जगाच्या कल्याणासाठी, साधकाला मोक्ष देण्यासाठी आणि माऊलीचा चिंतन, माऊलीची सेवा करण्यासाठी. एका ओळीमध्ये काय आहे हे आपण आधी अनुभव घ्यायचा, त्याच्यासाठी आपण तपश्चर्या करायची आणि तेच बोध साधकाचा हृदयात भरायचा, साधकाचं आत्मकल्याण करायचं. काय सोहळा झाला ताई, काय शुद्ध योगी प्रकट झाली सिद्धपीठात आणि चिंतन भयानक झालं आणि ती योगाची शक्ती घेऊन योगिनी घेऊन दिला म्हणजे अष्टमहासिद्धांत एकत्र आली सरळ. आणि मग तर गलत झाली, नंतर आरती वगैरे तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे.
येणार येणार म्हणणे द्यायचो राज्यामध्ये. आणि येऊन तसं संकल्प करू जे कार्य तुम्ही पार पाडतात ते कार्य सत्रूप होतं आणि ते कर्म शुद्ध होतं आणि ते कर्म तुम्हाला मोक्षाकडे येतं. आपण एवढंच ऐकलं, पण ते कार्य सत्रूप कसं होतं याचा जो मधला भाग आहे तो राहील, तो ऐका. कर्माचा संबंध जेव्हा मी करता म्हणजे अहंच्या संबंधाने केलेलं कर्म कुठले, दान करू दे, यज्ञ करू दे, सत्यनारायण करू दे, भागवत करू दे, कुठले आपण वाचन करू दे, पारायण करू दे, अलीकडे ते चाललं ना, मी करतो, मी करते, मला येतं वगैरे वगैरे. या बुद्धीमध्ये जो अहंभाव असतो त्याला संपवायला स्वभाव जागा व्हावा लागतो. आणि मग जेव्हा कर्माचा करतेपणा पुसवायला लागतो, त्याचे संस्कार बुजावे लागते आणि करतेपणा टाकून अकर्तेपणा व्यावं लागतं. मग अकर्तेपणा आहे, कर्म करताना मी अकर्ता, मी कर्माचा करता नाही. पण जेव्हा मन कर्माला धारण करतं तर करतेपणा जे तयार जिवंत असतं. पण कर्माचा संबंध ज्ञानानं बंद होतो. हरि ओम तत्सत, ओम तत्सत. मग हे कर्म करताना त्या सत्तेवर झालं, त्यांना घडून आलं भगवंतानं आणि ते कर्म भगवंताने मी अर्पण केलं. मग ते कर्म पुण्याविने पापाने, मग त्या कर्माचं शुद्ध पुण्य तयार होतं. जे भोगायला जातं ते शुद्ध पुण्य नाही, काम्य पुण्य. त्याचं फुल पण पुण्य पण काम्यच. पण याच्यावर कामही उत्पन्न नाही, पापही उत्पन्न नाही, ते शुद्ध सत्व पुण्य. मग ते पुण्य उत्पन्न होतं आणि त्या पुण्यानं तुम्हाला ते कर्म तुम्हाला भगवंताकडे जाण्यासाठी उपयोगी येते. मग त्या कर्माच्या अगोदर हरि ओम तत्सत महाशब्द जर लावला, मग ओम तत्सत, तत् म्हणजे परमात्मा ईश्वर आणि सत म्हणजे स्वरूप ब्रह्मस्वरूप. ते कर्म मी ब्रह्मस्वरूपाला अर्पण करते आहे आणि त्याच्या सत्तेने ते होत आहे. मी फक्त त्याला पाहत आहे, पाहणार आहे. मी साक्षी कर्माचा, करताने कर्माचा. मला कर्माचा संबंध नको, कर्माचं फल नको, कर्मात हरि ओम तत्सत म्हणण्याचा गाव आहे. किती म्हणजे सांगायचं राहून गेलं होतं आणि तुम्हाला ते कळावं. जेव्हा कर्माचा संबंध टाकला जातो आणि ते कर्म पूर्ण होत जातं तर त्या कर्माला तो करणारा पाहतो, फक्त त्याचा संबंध ठेवत नाही. म्हणजे त्याचा लिंग देह कर्मा रूपाने राहत नाही, म्हणजे लिंग देह बिघडलं जात. जे मन कर्माकडे धावत होतं ते मन त्या कर्माच्या पुण्यानं भगवंताला जाणू लागलं. कळाला अर्थ? कर्मात कर्तेपणात होतं, मी करायला हा भाव जागा असतो. तर मी पाहायला, पाहणारा साक्षी असतो, करणारा तो जीवात्मा असतो आणि कर्तव्याची संस्कार जिवंत ठेवतो आणि त्याच्यामुळे पाप पुण्याची उत्पत्ती बनते आणि पाप पुण्याच्या उत्पत्तीमुळे पापाकडे जावं लागतं. मनाला भगवंताकडे जाता येत नाही. मन हरि ओम तत्सत ह्या मंत्रानं मन निरामय होत, निष्क्रिय होत, विवेकवान होत आणि कर्माला सोडून देत. ते मन विरळून जात, ते मन राम होत, कर्माचं फल हातात येतं, तेव्हा जीवन धन्य होत आणि मोक्षाला प्रदान होत, मोक्ष प्राप्त होऊन जात. अहंभाव संपून जातो, सोहमभाव तयार होतो. मी कर्म करतानाही मी भोगता पण नाही, कर्माचा मी साक्षी आहे. कर्म मी करत नाही, कर्म इंद्रियाच्या द्वारे होत. इंद्रिय मी नाही तर इंद्रियच मी नाही तर इंद्रियाने केलेलं कर्म माझं कसं? हा त्या ठिकाणी जाणीव उत्पन्न होती आणि त्या जाणीवेतून ते कर्म हरि ओम तत्सत होतं. त्याचं पण मोक्ष हातात येतं. 17व्याची ही मांडणी राहिली होती, ही तुम्हाला देईल. बुद्धी कर्मातून भिन्न करणं हे अध्यायाचं फळ आहे. जी बुद्धी कर्माला धारण करते, कर्माला संबंध ठेवती, तर ती बुद्धिलिंग ध्यानवरती. हे मौलीला सांगायचंय मला, हे तुम्हाला सांगायचं राहिलं होतं गर्भित अर्थ. जी बुद्धी कर्माचा संबंध करते, भगवंताचा सोडून देते, देहाला माझं म्हणती आणि विषयाचा भोग घेते, ती बुद्धी भ्रमिष्ठ असते. का विषयाचा भोग तुम्हाला?
जिथं विषय जड आहे तिथं सुख नाही, मग तिकडे काय जायचं? हा, विषयाची प्राप्ती का? भगवंताच्या प्राप्तीनंतर विषय सुखाची इच्छा, भोगानंतर विषय पकडत नाही. लायसन टाका फिरा. तुम्ही लायसन टाकणार नाही फिरणार रस्त्याला, तुम्हाला कोणी ठेवणार नाही नीट. तसंच आहे, आम्हाला बोलता येत नाही, बोलून पण बोलावं लागतं. अपरिहार कारण असतं, मग बोलावं लागतं आम्हाला. तुम्ही फिरू द्या बोलगीचं तरुण रस्त्याला, नजरा पकडतात. तसं लायसन टाकलं नजर जातच नाही, सावित्र्य मिळाल्यावर विकार होतच नाही. सेम टू सेम. अंतःकरणात काय विद्या भस्म केली, जगताचा बाद झाला, तिला म्हणतात बालता वृत्ती. हे सांगायचं राहिलं तर मला कितीतरी म्हणलं हे विचारा, हे काही वाईट विचारा तयार नाही. कारण स्मरणात तुमच्या परमार्थ नसतोच ना बेटा. तुम्हाला डोक्यात संसार घेऊन नाचायची सवय होती. जी माऊली सुखाचं धन देते, अजून काय पाहिजे? हे धन काय कामाचं? लागतं नाही असं नाही, तो देतोच, परमात्मा देणारा, भगवंत देत असतो, नाही असं नाही. पण स्पर्श ह्यांच्यामुळे होतो. माऊली जवळ घेते, स्पर्श होता हाताचा आपल्या. बापरे, विचार आहे कधी हात? सांगा ना तुम्ही. चकिन नाही फिकिन नाही. आमची शैला म्हणून माय आणि त्या परमात्म्याची अनुभूती पांडुरंगाची ज्ञान माऊलीचं हे देणं ज्ञानाचं आणि हे कळणं शुद्ध लोकांचं. अशुद्ध लोकांना कळतं काही? कळतं काही लोकांना? मोक्ष देती माऊली, जन्म मरणाचे फेरे बंद करती, अविद्याचा ग्रहण लागतं, निर्वाण बंद होत, आणि जन्म मृत्यूला या ठिकाणी आपण त्रिदान देतो, तिलांजली. हे ज्ञान आहे आमच्या माऊलीचं. जीव हा ब्रह्मपदावरच येतो, बुद्धी ही ब्रह्मच होती. पाप पुण्य तू मी सुख दुःख सगळं थांबल्या जात, मन राम होत. म्हणून आलिंगन देतो आपण. माऊली जवळ घेतली, मोदी बसलेली माऊली आहे, संजीवन. अजून काय पाहिजे आपल्याला? आहे का? आधार कार्ड दाखवा, माझा दगड दाखवा, काय दाखवा, चकिंग दादा चकिंग. इकडून मस्ती तर निघा, तिकडून मस्ती तर निघा, तिकडून निघा. माय 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 माय. ती बाप आहे, ते कडक आहे आणि मऊ आहे. ईश्वर आहे, हे संत आहेत नाही. ईश्वरने संत. ईश्वर लवकर नाही जवळ बाजून बघते, बाजून संसारा बाजून खावा टाकत नाही तसं. बघून ते प्रारब्ध बघते तमाशा. आणि माऊली प्रारब्ध भोगताना सुखात आणते. म्हणून संत, संताचा अभंग आहे. लय संताचा अभंग सुंदर आहे. संताच्या शिव्या देवाने खाल्ले, लाट खाल्ली त्या शिव्या जाऊ. वृक्ष लाट कुणाच खाल्ली? देवाच्या छातीवर आहे संताची लाट. आपली काय तिथं? आणि संत कथा प्रारब्धात भगवंताची खाल्ली लाट, भगवंतानं संताची लाट खाल्ली. आणि संतांना साध्या काला प्रारब्धात मात करायला लागली. प्रारब्ध पण बाजू जाते, तर ते प्रारब्ध भक्तांना त्रास नाही बाजूला गेला. मी देह नाही असा भाव झाला, परमात्म्याचा स्पर्श झाला. आताच भगवंत आहे, अनुभूती आली, आवरणाची समाप्ती केली आणि ज्ञानाची सिद्धी करून दिली. की आनंदी आमची माऊली सिद्धी करून दिली ज्ञानाची. पुन्हा विषय मागू नको, पुन्हा भीक मागू नको, पुन्हा जन्माला येऊ नको, पुन्हा धरतीवर जगू नको, मी करू नको, माझ्यात अडकू नको, ते बुद्धी ठेवू नको, माझ्याहून भिन्न राहू नको. माऊली 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 तुकाराम. काय साऊंड होता त्यांचा? धड धड ते साऊंड सुरू केला, समाधी बांधली.
अगो माय ग शब्दाचा विनियोग जाणा म्हणे श्रीरंग मीन म्हणे हो जाणा म्हणे श्रीरंग मीन म्हणे हो ऐसा शब्दाचा अंतरंग. अंतरंग सूक्ष्म भाव आहे म्हणता बोललेला सांगून झाले माझा टाय. आणि ओम तत्सत कार्य करताना कर्माच्या वेळेस संकल्प संस्कार करून ते शब्दाचा विनियोग करून जे कर्म होत तर ते कर्म बाजूला जातं. त्या कर्माचं पाप पुण्य समाप्त होत आणि ते कर्माचं फल बुद्धीला माझ्याकडे आणतो. ही श्रीरंग म्हणे मी ना म्हणे बोले म्हणतात मी नाही श्रीरंग म्हणाला. शब्दाचा अंतरंगामध्ये जो भावार्थ प्रगट होतो त्याचं फल असं असतं. असत परदेश जात नाही. ते कर्म असत होत नाही कुठं ठरत नाही. कर्माचं फल आहे. कर्माचा संबंध होत नाही त्या मनाचा. हे सूक्ष्मता कोणी सांगत नाही बाबी. न देणं न घेणं. बोललं बरोबर बघितलं मुंडकावर एकदा खाली केलं ओवी वाचली. कल्याणाची तळमळ साधवून दिलं नसते. जीवाचं कल्याण व्हावं ओवीचा बोध हृदयात जावा साधकाचं आत्मकल्याण व्हावं मोक्ष त्याच्या हृदयात खेळावा देहबुद्धीचा नाश व्हावा बुद्धी अंतरंगात यावी ती तळमळ असावी. आणि 2000 आले गेले 4000 वाच काय वाचांचा कळणं काय तळमळ काय काही नाही. बोलत तर छाया करावे तू करा मी नाही बसता येते नाही. रस काढून घेणं साधकाच्या हृदयात देणं साधकाच्या बुद्धीची उन्नती होणं आणि माऊलीचा कृपा प्रसाद तयार होणं आणि ब्रह्मपद बघता येणं पेंड आहे का. ते सोडायचं आणि वाचायचं. चलू द्या वाचावंस पण वाचण्यातून वाचावं. मरू नये पुन्हा जन्म मृत्यूतून वाचावं आणि स्वतःच्या बुद्धीने काय करतो वाचून जाईल. आज 8व्या अध्यायापर्यंत आलो. एका शब्दाच्या त्या सुखाच्या डोंग ह्याच्यामध्ये न्हालो आपण बोधात. 8व्या पर्यंत आलो का जोग नाही माऊलीची कृपाई. आता ऐका मी न म्हणे हो ना मीचे जरी हो म्हणे तर मी म्हणलं ऐका ताई तर मी बोललं मी जर म्हणलं असतो तर काय बात होती. ना मीचे जरी हो म्हणे तरी श्रीरंग तुझे हे जीवणे. भगवंत बाजूला घेतली जगात सगळं भगवंतच आहे. जर मी म्हणलो तर मी बाजूला सरकलो आणि मी एक भगवंत आहे भगवंताच्या म्हणण्याला बाधा येईन की सगळं मीच आहे. भगवंत म्हणतात जगात मीच आहे माझ्या दुसरं काहीच नाही. जर मी म्हणलं तर माझ्या भगवंताच्या बोलण्याला उणीपणा येईल कमी पडेल मी तिथं. मग मी बाजूला गेलो तर भगवंत म्हणतात सगळं मी आहे मग मी एक भगवंत आहे. मग भगवंताच्या बोलण्याला आपण तिथं कमी पडलो किंवा ते चुकीच ठरलं असं व्हायला नको म्हणून मी म्हणत नाही. जर मी म्हणलो तरी भगवंताच्या त्या वाणीला त्या अद्वैताच्या शक्तीला तडा जाईल म्हणून मी म्हणत नाही. आणि जरी मी म्हणलो तर भगवंताच्या वेदाच्या वचनाला कमी पण येईल. हे पण तुम्हाला मी घटवून दिले ऐका. तरी श्रीरंगी तुझे हे चिवणे म्हणून हे बोलणे देवाचे. मग हे बोलणं कुणाचे देवाचे. हरि ओम तत्सत करण्याच्या अगोदर संकल्प करताना ती भावना जर ठेवली तर ते कर्म माझ्या हातून नाही मानवी करत नाही. कर्माचा करता पण नाही कारण कर्माचा करता इंद्रिय आहेत. इंद्रिय मी नाही माझ्या इंद्रिय अलग आहेत. जर इंद्रियानं केलेलं कर्म माझ्या मागे आलं तर बंधन तयार झालं. मला बंधन नकोय कर्माचा संबंध नकोय आणि कर्माचा अहंकार नको कर्माचं पण नको. मला त्या कर्माचा करून हरि ओम तत्सत लावून हा संकल्प घेऊन त्या कर्माच्या साह्यानं भगवंताकडे यायचे ब्रह्म व्हायचे. हे संकल्पाच्या द्वारे करायचे. हे मला भगवंताला जाणायचे मी भगवंत आहे आणि भगवंताचा साक्षात्कार करण्याकरता कर्माचं पाप पुण्य उत्पन्न करायचं नाही. त्या कर्माच्या शुद्ध पुण्याच्या द्वारे भगवंताकडे जायचे आणि भगवंतच बनायचे. मला कर्मात राहायचं नाही कर्माला पाहायचं नाही कर्माला धरायचं नाही म्हणून हरि ओम तत्सतचा विनियोग करायचा. मारण्याचं मी केलं नाही. निवांत कर्म कर. राज्याला मार का भावाला मार का गुरुला मार. द्रोणाचार्य कोण होते
कृपाचार्य गुरुच होते. खपा खपुंड के कापडे तर मी कर्माचा करता नाही, पाप लागत नाही, मोक्ष जात नाही आणि धर्माचं रक्षण झाल्याशिवाय माझा जो संकल्प आहे तो कमी होत नाही. आता गीता कळाली. धर्मक्षेत्रे मला पाठ झाली. कळाली का माय टवळे? मला पाठ आहे म्हणून ती टवळी कुठली कळाला का? धर्मक्षेत्र निघाले का धर्माच्या बाहेर? काढला का तुला तुझ्या गुरुनं? पागल कुठलं येडे उठलं जा भेटलं. आम्ही पाठ केला. काय केलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतांचवा मामका पांडवा जयव किम करोत संजय. पुण्य होईल, मोक्ष नाही. मग जन्म घ्यावे. 1, 10, 1000, लक्ष काय घ्यायचे ते घ्या. बैलगाडीने जायचं दिल्लीला, विमानाने जायचं दिल्ली. बघा बैलगाडी बसला. कुठं चालला रे बाबा? दिल्लीला. ऋषिकेशला. पहिलं मरतील ना मधी? नाही मरत आहे ना. आणि आम्ही चाललो ते एरोप्लेन ऋषिकेशला दिल्लीला. हो किती वेळ लागतो? आणि आपण आलो 387. आता आणि काही परी सशब्द हा उदारी सात्विक कर्मा करी उपकार जो. आता ऐक, सात्विक हे कर्म हे हरिओमचं आपल्याला काय उपकार करतो ते तुला सांग. सात्विक कर्म हे सत्सत म्हणून केलं तर तो आपल्याला सत्शब्द काय उपकार करतो कर्माला हे तुला मी सांगतो. किती सुंदर ओवी. माऊलीची ओवी कळली की बुद्धी जागी व्हावी, संसार बाजूला जावा, मोह भस्म व्हावा, संताचा आदर्श घ्यावा, मी कोण हे कळावं, कर्माला बाजूला टाकावं आणि कर्माच्या पुण्यातून स्वधर्माकडे जावं, ब्रह्मपदावर बुद्धीनं राहावं, कर्माला सोडून द्यावं, कर्माच्या वासनेला टाकावं. कर्म इंद्रियाचे माझे नाही. मग कर्माचा मीपणा कशाला? कर्तेपणाचं वजन कशाला? अहंभावात जगणं कशाला? देहाचा संबंध कशाला? विषयाचा भोग कशाला? ब्रह्मरस हवाय आम्हाला. त्या ब्रह्मरसामध्ये बुद्धीनं विहार करावा, देहभाव बंद व्हावा, कर्म बाजूला जावं, मोक्ष हातात यावा, हा प्रसंग आयुष्यात भोगावा, साधू म्हणावं त्याला. हे असावं आपल्या बुद्धीची क्षमता. ही असावी की ब्रह्मरस हे काढा तिने पिढावर येत फक्त नाम विठोबाचे. मला ब्रह्मरसातच राहायचंय. ते तुम्हाला एक सांगते, मी किती जन्म करणार? बरं, पुन्हा मेल्यावर तर पडणारच आहे, आयुष्य संपणारच आहे, आयुष्य राहणारच आहे, पुन्हा जन्म येणारच आहे, वासना तयार होणारच आहे, बद्धता राहणारच आहे. मग जन्म किती घ्यायचे, किती बद्ध भोगायचे आणि किती दुःख सहन करायचं, पुन्हा मी पुन्हा दुःख, पुन्हा आपलं कीर्तन सुरू, बटन दाबलं की कीर्तन सुरू. तेव्हा तसं केलं, आता असं केलं तेव्हा. अरे कवर पाडे दुःखाचे बाप्पा, पाडे का पेढे? संसार दुःखाचे पाडे आणि मोक्ष हव्याचे पेढे. ते मन तिकडे जातच, दुःख भोगतच. तू काय नाही, लोक काय नाही, तू बी नाही, मी बी नाही, देह बी नाही, जगत बी नाही. मग कोण पुन्हा कोण उरलं? सगळं सरलं, सगळं सर एक परमात्मा आणि तो मी आहे. मी तर कर्म करता नाही, मग पठाने फुटाने कसं म्हणलो कसे नाम? हे ज्ञान नाही म्हणून दुःख करतो आपण. त्रास का होतो? केवळ संगती नाही, अध्ययन नाही, वेद नाही, तुला गीता नाही, वर वाचलेला अर्थ नाही, त्याला शेंडा नाही, त्याला गोड नाही. म्हणून सत्संगाविना जन्म सार्थक नाही, बोधाविना अज्ञान जात नाही, देहभाव संपत नाही, गीतेविना मी कोण कळत नाही आणि संताविना मोक्ष मिळत नाही. ज्याला मोक्षाची गरज नाही त्यांना हे ऐकायची गरज नाही. त्याला कशा लागते? ते म्हणतो आम्ही चांगले, आमचं कर्म चांगलं आणि मी चांगला, मग बस मी आलंच ना.
चांगले वागले तरी तिथं मी घेऊन तू चांगला वागला असते तुझा मी पण गेला का? तुझं अज्ञान टाकलं का? तू सत्संग केला का? जगला कुणासाठी? लोकांसाठी जगला. कमवलं लोकांसाठी. ज्ञान कमवणं आपल्यासाठी. सत्संग करणं मोक्षासाठी. तो मोक्ष आवडत नाही या लोकांना. उलटे चोर सगळे. कल्याण हे वेद चुकीचे का? ग्रंथ चुकीचे का? तू चांगला काय एवढा हुशार निक्का? कळणं टळणं संसार करून मातीत घातला. आयुष्य बर्बाद केलं. तुला गीता कळाली, तुला वेद कळाला, तुला ज्ञानेश्वरी मिळाली. सत्संग नाही, साधू नाही, वारी नाही, पंढरपूर नाही. काय तुला? फक्त संसार. आणि हाताला काय? हाताला तुरी भटभटणीला मारी. एवढं वाहून काय घ्यायचं आपण? का घ्यायचं संसाराला वाहून डोक्यावर? का माझं माझं करायचं? का मी मध्ये जगायचं? अरे अध्यात्माकडे जायचं. स्वतःला स्वतः पाहायचं. जीवन मुक्त बनायचं. या श्वासातून कल्याण करायचं. बोधाचं धन कमवायचं. ज्ञानाचं मोल मोजायचं. आणि मोक्षाच्या आसनावर थांबायचं. दुसऱ्यासाठी हाडे काळे करायचे आणि पुढे रडायचं. काळे करू बी नाही, रडू बी नाही. स्वतः चिखलात पडायचं. माझ्या अंगाला गाळ लागला म्हणायचं. तू मग गाळात पडला ना, तू गाळात पडला, तू धुवून घे. लोक धुत नाही, तुला कोणी पड म्हणलं नाही. म्हणून हे बंधन, हे जे जीव आहेत साधारण लोक, त्याला परमार्थ नाही, त्याला गंध नाही, त्याला वेद नाही, त्याला गीता नाही, त्याला बोध नाही, त्याला श्रवण नाही, त्याला अध्यात्म नाही, त्याला अध्ययन नाही, त्यांच्या हाताला सुख नाही. व्यवहार चांगला केला म्हणजे मोक्ष नाही. वेदात काय सांगितलंय? गीतेत काय बोललंय? अहंभाव कसा टाकायचा, ममत्व कसं पुसायचं, मीपणा कसा काढायचा, ब्रह्मपदा कसं यायचं, अनुभूती कशी घ्यायची, गीतेची फलश्रुती कशी भोगायची, एका एका श्लोकाचा भावार्थ हृदयाकडे कसा न्यायचा, ओवीचं ज्ञान कसं खायचं, मी कोण हे कसं समजायचं, वेदाचा अभ्यास कसा करायचा, मनाला निग्रह कसा करायचा, शत्रुपावर कसं जायचं, असं देहाला कसं टाकायचं, कोण सांगते? आमची माऊली. जन्माला वाया घातलास तू. ढोर बाजार. म्हणून सावध व्हावं. स्वतःसाठी जगावं. जगाला उपकार केले कुणी कुणाचं नसतंय. न बायको न लेकरं, कुणीच नाही कुणाचं. आयुष्य दिलं पोराला, बायकोला, घराला, दाराला. काय उपयोग आहे? कच्च खात्यात भाजून स्वतःत नाही. मग आता जागा व्हावं. अहोनी स्वतःहून पाय टाकला खड्ड्यात. संसार म्हणजे खड्डाच आहे प्रत्येक जीवाला. एकाला म्हणून बोलत नाही. कॉमन नाही, कॉमन. की जे आयुष्य आपण स्वतःसाठी जगता आलं नाही, दोष आपला. पोरगी उडून जाते, पोरग सुनाकडे जात, देह संपादी पडतो. पुन्हा कोण कुणाचे? पूर्ण प्रपंचाची ओढ असते. पुन्हा पोराला बायकोची ओढ असते. पुन्हा तुझी ओढ कोणी खुताराय? सांगा ना. बायकोला नाही कम पडते मोमती. आयुष्यभर अभिषेक करते नवऱ्याचा, करते की नाही? म्हणून साधना ज्ञानाची असावी, भक्ती अद्वैताची असावी, प्राप्ती पांडुरंगाची असावी, स्थिती मोक्षाची असावी, आणि ही अध्ययन वेदाचा असावा. बाकीच्या आता बाजूला सारावी आणि अध्ययन करावं, मोक्षाची वाटचाल करावी. आणि मी कोण कळल्यावर हे सगळं व्यवहार करून बाधा करीत नाही. पण मी कोण कळतच नाही पहिला. पुरीवर प्रेम, पोरावर प्रेम, कोण्या भूतावर कोण, दगडावर प्रेम व्हायचं. देवा नारायण. आता प्रेम साधूवर, वेदावर, गीतेवर, मौलीच्या बोधावर, महावाक्यावर, संतावर, ग्रंथावर. आता प्रेम दिलं की भूताला काय? आणि काय दिलं यांना आपल्याला? नाही तुला कळत नाही, गेली माय मातीत. नाही तुला कळत नाही,
पोट्टे मध्ये आम्हाला मला म्हणते तुला कळत म्हणलं बोल पण मला जे कळतं हे न कळतं का शमट्याने कळतं का सांगा जी मी कमवलं ह्यांना कमवता आलं सांगणार आहे दोन शब्दाला बोलणार आहेत बसण्यात तुम्ही म्हणतात ना मला कळत नाही तुम्हाला काय कळतं ते मला जे कळतं तुम्हाला काहीच कळत नाही आणि कळणार तर नाही म्हणजे जेव्हा हे आपल्या म्हणतात ना तुम्हाला काही कळत नाही म्हणजे ह्यांना आपण मोठं केलं कळवून दिलं शाळेत घातलं आणि ते म्हणते कळत तुला कळत ह्याला कळायला सुरुवात कोण केली आपण आता वाट दिली आपण आणि हे म्हणते तुला कळत हे संसारच आहे इथं घुसकळ बसवणे नाही ह्याला मध्ये घालू नये ह्याला बाजूला ठेव साईड अतिशय जाऊ दे बिलकुल नाही कधी महत्व पडेल हा हा तात्पुरता हो हा हा करायचं आपला आपलं सुरू करायचं पाडा चला एक तरी थांबते अरे सांगत नाही आता आणि काही परी तसं गावदारी ऐक तसं गावदारी आहे सात्विक कर्मा करी उपकार जाऊ सत शब्दाचा विनियोग करून सात्विक कर्म कसं उत्पन्न होतं सत शब्दाचा संकल्प करताना कर्म जेव्हा केलं ते कर्म सात्विक होतं ते सत शब्दाचा आपल्या कर्मावर केलेला उपकार आहे हे तू ऐक मस्त आहे भाभी आता उन्हानं कसं व्हायले ब्रह्मविद्या हात गेली आणि जीवन मुक्ती हातात आलं बद्धता बुजल्या गेली आणि मोक्ष आपल्याला भक्त आली मोक्ष होणं आणि मोक्ष भोगणं हे कसं आहे तुम्हाला सांगते मोक्षात राहून मोक्षाची स्थितीवर येणं देहभाव संपणं हे 18व्या अध्यायात आपल्याला शिकायचं मोक्ष संन्यास योग आहे ना तर तो कसा अनुभव घ्यावा साखर बघणं वेगळं साखर खाणं वेगळं साखराची चव म्हणजे जिभेचा संबंध साखरेशी आणि डोळ्याचा संबंध साखरेशी साखर पाहताना परोक्ष ज्ञान आहे पण साखर खाताना मोक्ष ज्ञान आहे पाहताना आणि खाताना नमस्ते बेटा चला थांबते मी आता तुमचा वेळ घेतला कालचा पाठ घेतला नाही म्हणून आज घेतला विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की रंगनाथ महाराज की जय सर्व साधु संतन की